हाय फ्लेम मध्येच हे करायचं असते का आई? कांदा वगैरे नंतर मग लहान करायचं वाफेला ठेवताना. नाश्त्याला जरा तेल लागतं. थोडंसं तूप नाही टाकलं ते तरी चालेल ना? हां, पण ते टेस्ट येते जास्त तुपनी. मोहरी, जिरं, हिंग, हे कढीपत्ता आणि हे 5 मिरच्या ना. आता हे फोडणीला टाकते. ही मिरची मम्मी 2 कांदे, हे मोठे कांदे आहेत ना 2. मिरची ती थोडीशी होऊन द्यायची ना तेलामध्ये फ्राय. मग ते कांदा टाकायचा 2. हे काय हे थोडंसं कोमजला काय कांदा, मग ते हे बाकीचं ते टाकायचं ना साहित्य. हे डाळ 15-20 मिनिटं भिजवायची. उडीद डाळ आहे ना? आता ही काय भिजली बघ. आता ही टाकायची. तेल हे म्हणजे ते कांदा नीट झाल्यावरती टाकायची ना. थोडंसं कोमजल्यानंतर मोठा करायचा, असं घाट घाटायचं. सपाट प्लेट रवा आहे ना, भाजलेला आहे ना तो. आता काय मिक्स करणार, घाटायचं असं जरा 5 मिनिटं. 5 मिनिटं म्हणजे फुलतो चांगला. तेलात असं घाटायचं म्हणजे फुलतो. 5 मिनिटं की 1-2 मिनिटं? 2-3 मिनिटं, 5 मिनिटं. भाजायचं का तो आधी तेलामध्ये? भाजलेला नसला तर मग ते 7-8 मिनिटं असं कच्चा टाकून असं घाटतच राहायचं. आणि भाजलेला असला तर 2-3 मिनिटं असं भाजायचं म्हणजे फुलतो तो. पाणी टाकते ना आता आई. आणि ते काय हे मऊ नाही ना काय आवडत, हे म्हणजे असं काहीतरी मऊ पाहिजे तर जास्त पाणी टाकायचं. आणि गरम पाणी टाकलं तर चांगलंच, नाही तर वेळेला असं थंड पाणी. पण ते काय ना असं ते काय ते थडथडीतच काय ते लागतं ना, हे मऊ नाही लागत एकदम. पण आता ही कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकते. आता काय मीठ टाकते ना. कोणाला मऊ आवडतो, कोणाला मोकळा आवडतो. हे काय साखर थोडीशी. हे लिंबू पिळते का? हे का पिळते? उपम्याला लिंबू नाही तर टॅमॅटो टाकतात. हे काय करते, मिक्स करते. खोबरं टाकलं ते तरी चालेल ना? खोबरं टाकलं टेस्ट चांगली येते. असलं तर टाकायचं, नाही तर नाही. 5 मिनिटं ठेवायचं. बारीक करून काय हे ठेवायचं. हे किती 5 मिनिटासाठी झालं का? आता असं दांडा द्यायचं. म्हणजे काय मिक्स करायचं ना 5 मिनिटं. हे नाश्त्याला चांगलं आहे ना. झटपट होणारं उपमा, तिखट शिरा, पोहे हे पटापट होतात. ते बटाटा वाफून, मटार वाफून केलं जरा वेळ लागतो. हे पटापट. शाळेत असताना उपमा दे, पोहे दे असं द्यायचं. थोडं मऊ केलं चमचमीत. हे शेव टाकते ना वरनं, पिवळी शेव किंवा हे भुजिया टाकू शकतो. आलू भुजिया किंवा बेसनाची शेव.